चार मित्र आपल्या पाचव्या मित्राला सोबत घेऊन एका कला केंद्रावर जातात. त्या ठिकाणी कार्यक्रम आवरून गावी परत येत असताना किरकोळ वादावरून मारहाण करीत डायरेक्ट त्याचा जीव घेतात. एकही रक्ताचा थेंब नाही बाहेर येता त्या मित्राचा चार मित्रांनी कशा पद्धतीने जीव घेतला, ही घटना नेमकी कशामुळे घडलेली आहे आणि या चार मित्राच्या विरोधात कशी प्रकारे तक्रार दाखल झालेली असून आता या चार मित्राचं पुढील काय होणार याविषयीची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. तर नमस्कार मंडळी, धाराशिव जिल्ह्यातील चोखळी येथील कला केंद्रावर बीडच्या केस तालुक्यातील साळेगाव येथील चार मित्र जे आहेत ते आपल्या पाचव्या मित्राला बरोबर घेऊन त्या ठिकाणी कला केंद्रावर जात असताना साळेगाव या ठिकाणच्या एका बारवर बसतात. त्यानंतर परत धाराशिव जिल्ह्यातील दोन ठिकाणी अगोदर बारवर बसतात. त्यानंतर चोखळी येथील कला केंद्रावर जाऊन त्या ठिकाणी नर्तनाचा कार्यक्रम जो आहे तो आटोपतात. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर गावी परत येत असताना चार मित्रांमध्ये एका मित्राची किरकोळ वादावरून भांडणे होतात. गेल्या काही वर्षापूर्वीच्या भांडणाचा राग आणि आता उद्भवलेल्या भांडणाच्या रागातून चार मित्र जे आहेत त्या एका मित्राला अगदी कुठल्याही शरीरातून रक्ताचा एक थेंबही बाहेर न येता त्याला जबर मारहाण करत त्याचा जागीच जीव घेतात. ही घटना जी आहे ती बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील साळेगाव या ठिकाणी घडलेली आहे. 13 फेब्रुवारी रोजी पाच मित्र जे आहेत ते स्विफ्ट डिझायर कार मधून धाराशिव जिल्ह्यातील चोखळी येथील कला केंद्रावर जातात. त्या ठिकाणाहून परत येत असताना त्यांच्यात वाद उद्भवतो आणि ह्या वादातून हे चार जे मित्र आहेत ते एका मित्राला कायमच संपवतात. त्यानंतर चार मित्रापैकी एक मित्र जो आहे तो मुन्ना शेख हा जो मित्र आहे तो सतीश मुंडे ज्याचा जीव गेलेला आहे त्या मित्राला घरी सोडण्यासाठी आपल्या स्विफ्ट डिझायर कार मधून येतो आणि त्यानंतर सतीश मुंडे यांना घरी सोडत असताना त्याची आई आणि वडील येतात आणि त्याच्या आई वडिलाला मुन्ना शेख जो आहे तो सांगतो की सतीश मुंडे जो आहे तो खूप पेलेला आहे, त्यामुळे तो शुद्धीवर नाही, सध्या तो बेशुद्ध अवस्थेमध्ये आहे असं सांगून त्याच्या घरी त्याला सोडतो. त्यानंतर सतीश मुंडे यांचे वडील, आई, चुलते व चुलत भाऊ जे आहेत ते सतीश मुंडे ह्याला घेऊन थेट केज ह्या ठिकाणच्या हॉस्पिटलमध्ये जातात. त्यानंतर तेथील काही अधिकारी जे आहेत ते सतीश मुंडे यांना तुम्ही तातडीने अंबाजोगाईला घेऊन जा असा सल्ला देतात आणि त्यानंतर सतीश मुंडे यांचे वडील, चुलत भाऊ व चुलते सतीश मुंडे ह्याला घेऊन थेट अंबाजोगाई येथील हॉस्पिटलमध्ये जातात आणि त्या ठिकाणचे वैद्यकीय अधिकारी जे आहेत ते सतीश मुंडे ह्याला मृत घोषित करतात आणि त्यानंतर सतीश मुंडे यांच्या वडिलांच्या फिर्यादीवरून कळंब पोलीस ठाण्यामध्ये ह्या चौघा जणांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात येते. तक्रार दाखल केल्याच्या नंतर माहिती अशी समोर येत आहे की सतीश मुंडे हा औषध विक्री अर्थात मेडिकल चालक होता. तो एक त्याचे जे उर्वरित मित्र आहेत मुन्ना शेख, शेख शकील, संजय गित्ते आणि दत्ता तोंडे असे हे चौघ जण जे आहेत ते धाराशिव जिल्ह्यातील चोखळी येथील कला केंद्रावर जाण्यासाठी तयार होतात. जात असताना वाटेमध्ये अनेक ठिकाणी ते पिण्यासाठी बसतात आणि दारू पिल्याच्या नंतर कला केंद्रावर पोहोचतात. त्या ठिकाणी कला केंद्रातला सर्व जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम आटोपल्यानंतर गावी परत येत असताना कारमध्ये त्या चार मित्राबरोबर सतीश मुंडे यांचा वाद होतो आणि वाद झाल्याच्या नंतर हे जे चार मित्र जे आहेत ते सतीश मुंडे ह्याच्या छातीत, पोटात बुक्क्याने जबर मारहाण करतात आणि या मारहाणीमध्ये सतीश मुंडे जो आहे तो कायमचा निघून जातो. सतीश मुंडेचा मृत्यू झाल्यानंतर मुन्ना शेख जो आहे तो त्याच्या स्विफ्ट डिझायर कार मधून त्याला त्याच्या घरी सोडतो आणि वडिलांना उडवाउडीचे उत्तर देतो आणि वडील जे आहेत ते अंबाजोगाई येथील हॉस्पिटलमध्ये सतीश मुंडे यांना घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणचे जे अधिकारी आहेत त्यांना मृत घोषित करतात आणि त्यानंतर ह्या चौघा जणांच्या विरोधात कळंब पोलीस स्टेशन मध्ये सतीश मुंडे यांचे वडील जे आहेत ते त्या चार जणांविरुद्ध फिर्याद देतात आणि फिर्याद दिल्यानंतर ह्या चौघा जणांविरुद्ध
गुन्हा दाखल होतो आणि त्यानंतर तपासाची जी चक्र आहेत ते फिरवली जातात. कळंब पोलिसांनी अवघ्या काही तासामध्ये या 4 मित्रांना बेड्या ठोकल्यानंतर कळंब न्यायालयामध्ये ह्या चौघांना हजर करण्यात आले होते. हजर केल्यानंतर कळंब न्यायालयाने ह्या चौघांनाही 4 दिवसाची पोलीस कोठडी देखील सुनावलेली आहे. 18 फेब्रुवारी पर्यंत या चौघांना पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश जे आहेत ते न्यायालयाने दिलेले आहेत. एकंदरीत जर पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये सातत्याने अशा घटना घडत असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे. व्यसनाधीन तरुणाई खूप मोठ्या संख्येने बीड जिल्ह्यामध्ये वाढत चाललेली आहे. व्यसनाधीनतेनुच किरकोळ कारणावरून वाद विवाद होऊन अशा टोकाच्या भूमिका जे आहेत ते हे नवतरुण घेत असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे. धाराशिव जिल्ह्यामधील कला केंद्रावर जाण्याची संख्या जी आहे ती बीड जिल्ह्यातील तरुणांची अधिक असल्याचं देखील पाहण्यास मिळत आहे. कारण काही 3 ते 4 महिन्यापूर्वी जर पाहिलं तर बीड जिल्ह्यातील एका सरपंचाचा देखील बळी जो आहे तो कला केंद्रामुळेच गेला असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे. आणि दुसरा जी घटना आहे ते देखील कला केंद्रावर गेलेल्या ह्या 4 मित्रांनी परत येत असताना आपल्या 5व्या मित्राला कायमच संपवलं असल्याची ही घटना घडलेली आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये सातत्याने अशा धक्कादायक घटना घडत आहेत. या घडणाऱ्या धक्कादायक घटनांना थांबवण्यासाठी प्रशासकीय अधिकारी कशा पद्धतीने ठोक भूमिका घेत आहेत, तर दुसरीकडे पाहिलं तर सातत्याने जर पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्र जे आहेत ते चर्चेमध्ये आहेत. ह्या कला केंद्रामुळे अनेक वेळा तरुणांचा जीव देखील जात आहे. परंतु धाराशिव जिल्ह्यातील जिल्हाधिकारी असतील, पोलीस प्रशासन असेल, ह्या कला केंद्राकडे का कठोर कारवाई करण्यासाठी धजावत नाहीत असा देखील जो प्रश्न आहे तो ह्या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. आपण जर पाहिलं तर सरपंचची हत्या देखील ह्या कला केंद्रामुळे झाली होती. त्यानंतर ह्या 4 मित्र जे आहेत ते 5व्या मित्राला आपल्या बरोबर घेऊन जात असताना या कला केंद्रावरून परत येत असताना देखील त्यांच्यात कुठेतरी वाद झाला असल्याचं आपल्याला सांगितलं जात आहे. वादामधून 4 मित्रांनी त्या 5व्या मित्राला देखील संपवलं आहे. हा जो सर्व काही धक्कादायक घटना घडलेली आहे ही केवळ कला केंद्रामुळे घडली असल्याचं देखील बोललं जात आहे. नेहमीच चर्चेत आणि वादात राहणाऱ्या ह्या कला केंद्रावर प्रशासन कशामुळे कठोर कारवाई करत नाही, या कला केंद्रावर कुणाचा वरद हस्त आहे का असा देखील प्रश्न ह्या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. साळेगाव जिल्ह्यातील सतीश मुंडे ह्याचा मृत्यू झाल्याच्या नंतर ह्या 4 मित्राला कळंब येथील न्यायालयामध्ये हजर करण्यात आले होते आणि न्यायालयाने ह्यांना 18 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी देखील सुनावलेली आहे. पुढील जो तपास आहे कळंब पोलीस स्टेशन मधील कर्मचारी घेत आहेत आणि लवकरच 18 फेब्रुवारी नंतरची जी पुढील सुनावणी आहे ती देखील ह्या 4 जणांविरुद्ध होणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे. ह्या घटनेविषयीची अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.